निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा बाहेरून बांधून चोरट्यांनी साधला डाव। बिरेवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्या चोरीला। साकूर प्रतिनिधी। 15 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर येथून शेळ्या चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा साकूर जवळील बिरेवाडी शिवारातील शिवडी वस्तीवर शेळी चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे शेळी पालक व शेतकरी हैराण झाले असून शेळी चोरांच्या टोळीचा सुळसुळाट झाल्याचा प्रकार समोर आला आहे। भास्कर रखमा ढेंबरे यांच्या मालकीच्या अंदाजे 5 शेळ्या आणि एक बोकड अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले। रविवारी रात्री घराशेजारील गोठ्यात शेळ्या बंदिस्त करून ठेवण्यात आल्या होत्या। मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा लोखंडी दरवाजा तोडून फक्त मोठ्या शेळ्या आणि बोकड उचलून नेले। या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे घरातील कोणीही बाहेर येऊ नये यासाठी चोरट्यांनी पडवीतील एका खांबाला दोरी बांधून घराचा मुख्य दरवाजा कडेकोंड्याला बाहेरून बांधून ठेवले। त्यामुळे चोरीचा प्रकार उशिरा लक्षात आला। प्राथमिक माहितीनुसार चोरटे 4 चाकी वाहनातून आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे। साकूर परिसरात अल्पावधीतच दुसऱ्यांदा शेळी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घारगाव पोलिसांनी तातडीने या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। साकूर परिसरातील ही चोरीची दुसरी घटना आहे। घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकूर परिसरात ही 8 दिवसात दुसरी घटना घडली आहे। पहिली झालेली चोरी ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती, परंतु आता पुन्हा ही दुसरी चोरी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। सध्या घारगाव पोलीस ठाण्यात नुकतेच बाबासाहेब बोरसे यांनी पोलीस निरीक्षक म्हणून सूत्र हातात घेतले आहेत। झालेल्या चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आवाहन आता पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या समोर आहे।